नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासवादच्या आजच्या भागात आपण इयत्ता तिसरीच्या बालभारतीमधील दुसरा धडा बघणार आहोत, ज्याचे नाव आहे वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? शिवानी म्हणाली. मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे काढ, हलवाई म्हणाला. अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? शिवानी म्हणाली. पैसे दिलेच पाहिजेत, म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, आजूबाजूची गर्दी म्हणत होती. वासाचे पैसे? खुळाच दिसतोस, एक खेडूत म्हणाला. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. काय ग, काय झालं? कशाला पाहिजेत? आई म्हणाली. अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल, शिवानी म्हणाली. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज झाला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठं मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या अभ्यास वाट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने चालत राहा. अभ्यास वाट.